नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी जुनी पारंपरिक अशी टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे। ते म्हणजे ताकातल्या मिरच्या। तुम्ही याला दह्यातल्या मिरच्या, दही मिरची सुद्धा म्हणू शकता। अगदी टेस्टी ही अशी होते आणि बघा पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची। आणि हे बाहेर ठेवली तर 4 ते 5 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 15 दिवस 1 महिना आरामात टिकते। सो बघूया ताकातली मिरची जुनी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची आणि खूप स्वादिष्ट अशी बनते। तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, जेवणासोबत तोंडी सुद्धा लावू शकता आणि भाजी नसल्यास चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। आणि टिफिनमध्ये नेण्यासाठी खूप छान बेस्ट असं ऑप्शन आहे। पिकनिकला पण नेण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे। चला पाहूया ताकातल्या मिरचीची रेसिपी। खूप स्वादिष्ट होते, टेस्टी होते। अगदी नवीन खाणाऱ्याला सुद्धा हा मेनू खूप आवडतो। सो त्यासाठी मी इथे फिक्क्या अशा मिरच्या घेतलेल्या आहे। मी इथे अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहे। त्या छान अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। तर आपल्याला मिरच्या ह्या कमी तिखट घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला मिरची खाताना तिखट नको लागायला। सो ह्या मिरच्या मी इथे छान स्वच्छ अशा क्लीन करून घेत आहे, स्वच्छ धुवून घेत आहे। बघा मिरची स्वच्छ करून झाल्यानंतर मिरचीचे मी इथे देठ काढून घेणार आहे। मिरचीचे जर देठ काढले नाही तर मिरची लवकर खराब होते आणि मिरचीची जर देठ काढून मिरची ताकातली मिरची दही मिरची केली तर दही मिरची ही आपली जास्त काळ टिकते। बाहेर ठेवली तर 4-5 दिवस टिकते आणि बाहेर ठेवली तर 15 ते 20 दिवस आरामात टिकते। सो बघा अशा प्रकारे मिरची मी लांबट आकाराची कट करून घेत आहे। मी मिरची मधून लांब कट करून घेत आहे। तुम्ही गोलही कट केली, बारीकही कट केली, जशी भाजीला कट करून घेतो तशी सुद्धा कट केली तरी चालेल, काही हरकत नाही। आपल्या आवडीनुसार मिरची कट करून घ्यायची आहे। बघा मिरची इथे छान अशी कट करून झालेली आहे। आता मिरचीला आपण छान असा तडका देणार आहे। सो त्यासाठी मी इथे स्टीलची कढई घेतलेली आहे। तुम्ही स्टीलची कढई असेल तर स्टीलचीच कढई घ्या आणि त्यामध्ये मस्त मी 1 चमचा मोहरी टाकून घेत आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरं टाकून घेत आहे। जिरं सुद्धा छान तडतडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण कट केलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। मिरच्या छान अशा तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायच्या आहे। त्यानंतर तिथे त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1/2 टेबलस्पून धने पावडर टाकून घ्यायची आहे। हे अगदी कमी साहित्यात दही मिरची किंवा ताकातल्या मिरच्या आपल्या बनवून तयार होतात आणि मस्त अशा हलवून घ्यायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायच्या आणि 1/2 टेबलस्पून हळद टाकून घ्यायचे। हळद ऑप्शनल आहे, हळद टाकलीच पाहिजे असं नाही। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। आणि अर्धा कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये आणि पाण्यामध्ये मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे। आपल्याला मस्त 5 ते 10 मिनिट मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी दही टाकून घेणार आहे किंवा तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही 1 ग्लास ताक टाकून घेऊ शकता। ताक किंवा दही तुम्ही काही पण यूज करू शकता। इथे माझ्याकडे दही होतं, सो मी 1 वाटी दही टाकून घेतलेलं आहे। आणि बघा मस्तच असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा छान असा सुगंध आलेला आहे, खमंग असा मोहरीचा जिऱ्याचा खमंग असा सुगंध आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा छान असा सुगंध दरवळत आहे। आणि यावर झाकण ठेवणार आहे आपण आणि टेक्स्चर बघा किती सुंदर अप्रतिम दिसत आहे। तुम्हाला अंदाज आलेलाच असेल याची टेस्ट किती छान झालेली असेल। त्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिट छान असं हे मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे आणि यामध्ये 1 टेबलस्पून पिठी साखर आपल्याला टाकायची आहे। म्हणजेच की मिरचीचं आणि ताकाचं दह्याची टेस्ट इथे साखर बॅलन्स करते, म्हणून आपल्याला 1 टेबलस्पून अगदी 1 टेबलस्पून इतकी पिठी साखर टाकून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मस्त असा चमचा देऊन मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ही ताकातली मिरची शिजवून घ्यायची आहे। आणि बघा ताकातली मिरची दही मिरची आपली शिजवून झालेली आहे। स्वादिष्ट अशी दही मिरची ताकातली मिरची बनवून तयार झालेली आहे। ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, अगदी अप्रतिम झालेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा छोट्याशा मस्त टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।